मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज वरळीमध्ये संयुक्त मेळावा। मुंबईच्या विकासाचं विजन मेळाव्यात मांडलं जाणार। फडणवीसांच्या मुंबईमध्ये 6 पेक्षा अधिक सभा तर अनेक ठिकाणी रोड शोही असणार। मुख्यमंत्री फडणवीस आज सांगलीमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा तर इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचंही आयोजन। बिनविरोध निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या, राज्य निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश। उमेदवारांनी कधी माघार घेतली, दबावाचा काही आरोप आहे का, शहानिशा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे मागवला। राज्यातील 29 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध। भाजपचे 43, शिवसेनेचे 19 तर राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा यात समावेश। इस्लाम पार्टी आणि अपक्षाला प्रत्येकी 1 जागा। इतके उमेदवार बिनविरोध कधी निवडून आले नव्हते। दबाव आणि पैशांमुळे अनेकांचे अर्ज मागे, सर्वांचा फोन तपासा, कुणाचा दबाव ते समजेल, संजय राऊतांची टीका। सोलापुरात भाजप विरोधात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती, मात्र प्रचाराच्या पत्रकावर भाजप आमदार विजयकुमार देशमुखांचा फोटो। पुणे पालिकेच्या 165 जागांसाठी 1165 उमेदवार रिंगणात, तर काल अखेरच्या दिवशी 969 उमेदवारांकडून अर्ज मागे। पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बाबुराव चांदेरे यांच्या मुलानं पैसे वाटल्याचा आरोप। भाजपचे उमेदवार गणेश कळमकरांचा मुख्यमंत्र्यांना फोन। बाबुराव चांदेरेंच्या मुलाला तडीपार करण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी। मुलगा ऐकत नसल्यानं नागपुरात आईवडिलांनी स्वतःच्या 12 वर्षांच्या मुलाला साखळीनं बांधलं। आईवडिलांविरोधात अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। देशातील डिलिव्हरी आणि कॅब ड्रायव्हर्सना आता आरोग्य विमा, अपघाती विमा आणि पेन्शन सारख्या सुविधाही मिळणार। सोशल सिक्युरिटी कोड 2020 अंतर्गत या नव्या नियमांचा मसुदा जाहीर। पश्चिम रेल्वेवर ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान रात्री 13 तासांचा ब्लॉक। 145 लोकल या काळात रद्द, तर रात्री 11 ते रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार।